धुळ्यात मुक्तेश्वर धाममध्ये महाकाल स्थापित, प्राणप्रतिष्ठेनंतर महाभंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न. मनपात आयुक्तांच्या दालनाबाहेर कॅफेसारखी रचना कशासाठी? प्रभा परदेशींचा थेट सवाल. भांडणेचे सरपंच अजय सोनवणेंच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुक्याला रुग्णवाहिका भेट. आणि सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी छडवेल पखरून येथील ग्रामस्थांनी केलं आंदोलन. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे भगवान महाकालची कृपा आहे. उज्जैन म्हटलं की त्याचं धार्मिक महत्त्व महाकाल मंदिरामुळे आहे. उज्जैननंतर आता धुळ्यातील मुक्तेश्वर धाममध्ये महाकाल स्थापित झाले आहेत. स्वयंभू, जागृत आणि साक्षात्काराची अनुभूती देणारं हे शिवपीठ म्हणून खानदेशात नावारूपाला येईल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांज दैनिक खानदेश मैदानचे संपादक मनोज गर्दे यांच्या संकल्पनेतून धुळे शहरातील चितोड रोडवरील लीलाबाई चाळ स्मशानभूमीलगत असलेल्या कैलास नगरातील ओपन स्पेसमध्ये मुक्तेश्वर धामची निर्मिती करण्यात आली आहे. दिनांक 22 ते 26 फेब्रुवारी या 5 दिवसात धार्मिक अनुष्ठानासह महाप्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून बिनविरोध निवडून आलेले प्रभाग क्रमांक 17चे नगरसेवक तथा भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष व मुक्तेश्वर धाम समितीचे अध्यक्ष अमोल मासुळे, भाजपच्या बिनविरोध निवडल्या गेलेल्या नगरसेविका सौ सुरेखा उगले, तसेच नगरसेवक धीरज कलंत्री, नगरसेविका गीताताई नवले, युवा उद्योजक चेतन मंडोरे यांच्यासह मुक्तेश्वर धामच्या प्राणप्रतिष्ठा आयोजन समितीने उत्कृष्टरित्या नियोजन केलं होतं. महाप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी आयोजित महाभंडारा कार्यक्रमाचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला. यावेळी पंडित उदित नारायण यांचे शिष्य पंडित घनश्याम थोरात यांचा शिवभक्तीवर आधारित वाद्यवृंद कार्यक्रम संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 5 दिवसांच्या काळात धुळ्यातील किमान लाखभर भाविकांनी मुक्तेश्वर धामला भेट देत भगवान मुक्तेश्वराचं महाकालचं दर्शन घेतलं. येथील प्रसन्न आणि शांत वातावरण यामुळे भाविक भक्तीच्या अंतरंगात डुबून जातात. मंदिर परिसरातील भव्य शिवमूर्ती लक्ष वेधून घेते. शेजारीच असलेल्या स्मशानभूमीमुळे हा परिसर भाविकांना शिवमय करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेत सध्या फर्निचरसह सजावटीची कामे करण्यात आली आहेत, तर काही कामे सुरू आहेत. यात आयुक्त, महापौर आणि इतर महत्त्वाच्या दालनांची नवनिर्मितीसारखी दुरुस्ती करण्यात आली आहे. जाळ्या, कुलूप, कडेकोट संरक्षण यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच मनपात चक्क 4 प्रवेशद्वार करण्यात आले असून आयुक्तांच्या दालनाबाहेर कॅफेसारखी रचना असलेलं फर्निचर काम सुरू आहे. हे पाहून मनपाला स्वतःचं कॅफे सेंटर सुरू करायचं आहे की काय, असा उपरोधिक प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी थेट उपस्थित केला आहे. प्रभा परदेशी या इंदिरा महिला संस्था आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांसह महापालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आल्या होत्या. दुरुस्तीची कामे निदर्शनास आल्यावर या महिला संतापल्या. त्या थेट आयुक्तांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनाकडे गेल्या. मात्र त्यांना आयुक्तांच्या दालनात जाण्यास मज्जाव करण्यात आला. मीटिंग सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र मीटिंग संपल्यानंतर देखील आयुक्तांनी भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त महिलांनी आयुक्तांच्या दालनालाच थेट निवेदन चिकटवून निषेध व्यक्त केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभा परदेशी यांनी महिला लोकप्रतिनिधींना स्वतः कामे करू द्यावीत. त्यांच्या कामकाजात पती, भाऊ, पिता, मुलगा यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. यामुळे भारतीय संविधान आणि महिला आरक्षणाच्या मूळ उद्देशाचा अपमान होत असल्याचं प्रभा परदेशी म्हणाल्या. त्याचप्रमाणे महापालिकेत चालू असलेल्या फर्निचर कामांच्या संदर्भात ही कामे अनावश्यक असल्याचं देखील प्रभा परदेशी यांनी सांगितलं. शहराचे आदरणीय आयुक्त साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो की आमचा विषय असा होता की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी असे आदेश पारित केले होते आणि 50% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्या 50%मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला या सक्षम झाल्या पाहिजे. परंतु असं निर्देशनास आलेलं आहे की त्यांचे भाऊ, पती आणि बाप महिलांचे कामं करत असतो. आम्ही कोणत्याही व्यक्तीला, मनुष्याला आम्ही विरोध नाही करत आहे. तो आमचा बाप, भाऊ आणि
पती जो असेल तो महिलांचा आणि कुटुंबाचा पाठीचा कणा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु महाराष्ट्र शासनाने जे आदेश दिलेले की महिला सक्षम व्हायला पाहिजे, परंतु यांनी महिलांना असक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना भावल्या बनवून ते जर बसवत असतील आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की महिलांचे अधिकार कोणी हिरवत असेल तर त्यांना कायदेशीर त्यांचे पद ते संबंधित व्यक्तींमुळे गमवावे लागणार आहे. परंतु आम्हाला असं पुढे आढळल्यास आम्ही त्या व्यक्तींना संबंधित व्यक्तींना सर्व महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊन साडी चोळीचा आहेर देणार आहे. आज दुर्भाग्य बघा की धुळे शहराचे लाडके आयुक्तांकडे निवेदन द्यायला आम्ही सर्व महिला आलो होतो. उन्हाचा तडाखा सर्वांना माहिती आहे, 40च्या जवळपास पोहोचलेला आहे. परंतु दुर्भाग्य असं की त्यांचं कॅबिन खाली असताना आम्ही विनवण्या केल्या आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 2 मिनिटं देण्यात यावे, परंतु त्यांनी नकार दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मीटिंग आहे, परंतु कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाही आहे की तुम्ही महिलांना तडकाडून ठेवणार. आणि आम्हाला त्यांनी आमचं निवेदन नाही स्वीकारलं तर आम्ही सर्व महिलांनी तो निवेदन आता आयुक्त साहेबांच्या कॅबिनला दिलेला आहे, दरवाजाला चिपकून दिलेला आहे आणि याची सर्व जबाबदारी संबंधित आयुक्त साहेबांची राहणार आहे. दुसरं असं, या शहरामध्ये लोक येतात 4-4 तास तरंगत पद्धतीने बसलेले असतात त्रासामध्ये. दुसरं असं, हा गेट कशासाठी तयार करण्यात आलेला आम्हाला माहिती नाही. इथं या गेटला त्यांनी लॉक लावलेला आहे. ज्या पद्धतीने धुळे शहरामध्ये कॅफेचे कॅबिन बनलेले त्या कॅफे पद्धतीने यांनी केलेलं आहे. इथं काय वेगळ्या पद्धतीने काही आवक जावक होणार असेल की जे मोठे असे जे लोक चौकांमध्ये करण्याचा प्रयत्न आहे ते काही होत असतील की खालून काही बॉक्स येत असतील, त्यांना इतकी करावी लागले. मंत्रालयापेक्षा जास्त खतरनाक पद्धतीने त्यांनी तिथे लॉक, इथे या जाळी, इथे कोणते वाघ येत आहे मला तेच कळत नाहीये. तर आमची विनंती आहे की महिलांना यापुढे त्यांनी सहकार्य करावे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भांडणे गावचे लोकनियुक्त सरपंच साईभक्त अजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुक्याला एक नवी कोरी रुग्णवाहिका भेट देण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. गेल्या 3 वर्षात भांडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे यांनी केलेल्या कामाचं कौतुक देखील करण्यात आलं. यावेळी साक्री तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी संजय सूर्यवंशी, साक्री. अजयच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आपल्या समोर जे एक भेट या ठिकाणी ठेवलेली आहे, ही जनसेवा हीच साईंची सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा, रुग्णसेवा हीच खरी मानव सेवा. त्या माध्यमातून अजूभाऊंनी या वर्षाच्या वाढदिवस हा साधापणे साजरा करत असताना प्रत्येक वर्षी ते इथून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कमीत कमी 100-150-200 गाड्या करून आपल्या वयस्कर मंडळींना, तरुणांना, ज्यांनी कधी साई चरणी आपलं त्या ठिकाणी नतमस्तक झाले नाही, दर्शन घेतले नाही, त्या साईच्या चरणी जाऊन ते दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी साईंचा आशीर्वाद घेतात. परंतु ह्या वेळेला साई पण 27चा दिवस सोडून जाणं म्हणजे वर्षभर त्रास करून घेणं. त्यामुळे काही 25ला गेलो नाही, आता 27 नंतर जाईल. आज ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण जमलो असे आपल्या सर्वांचे लाडके आमचे लहान बंधू आजूदादा सोनवणे यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव. आणि जसं सरांनी सांगितलं, आजूची खरी ओळख म्हणजे ही राजकारणाची ओळख नाहीये. आजूची खरी ओळख हे साई भक्त म्हणून आहे. आणि माझी परमेश्वराला हीच विनंती आहे की आजूची शेवटपर्यंत साई भक्त म्हणूनच ओळख राहायला पाहिजे. कारण साई त्याच्या पाठीशी असतो, साई त्याला कधीच कमी पडू देत नाही. आणि राजकारणाच्या निष्काळजीपणामुळे काही बोगस डॉक्टरांनी या दवाखान्यात चार्ज घेतला आणि त्याच्यामुळे काही नागरिकांना त्रास भोगावा लागला. म्हणून खूप
प्रसंग आहेत ॲम्ब्युलन्सचे. माझे तरुण सहकारी मित्र एका वारले, त्यांच्याकडनं देखील प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाल्याने 1500 रुपये घेतले होते माझ्या डोळ्यासमोर. म्हणून असे भरपूर प्रसंग ज्या ठिकाणी ज्या घरातला तरुण व्यक्ती गेला त्या ठिकाणी आपण पैसे कोणत्या पद्धतीने घेत आहोत ही बी मला चिंता पडते. आणि आपण जी ॲम्ब्युलन्स चालवली 5 वर्षापासून आपलं ॲम्ब्युलन्स सुरळीत चालू आहे आणि आपण जे चालू करतो ते बंद करू देत नाही, हा साईबाबांचा आशीर्वाद आहे. साक्री बस स्थानकावर जी पाणपोई आहे साहेब, ती देखील 10 वर्षापासून चालू आहे. ती देखील आज सुद्धा तुम्ही जा त्या ठिकाणी पाण्याचे जार दिसतील तुम्हाला. म्हणजे हे माझं काही नाही, माझ्या हाताने बाबा सामाजिक कार्य माझ्या हाताने करून घेतात. आणि सहज विचार आला की या वर्षी आपल्याला नवीन ॲम्ब्युलन्स घेतली की 5 वर्ष आपल्याला ती ॲम्ब्युलन्सकडे मेंटेनन्सचा बघण्याचा हे नसेल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. वीज वितरण कंपनीकडून केला जाणारा वीज पुरवठा सुरळीत केला जावा व परस्पर वेळेत केलेला बदल पूर्ववत करण्यात यावा अशा सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात व शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावेत अशा मागण्या करीत साक्री तालुक्यातील छडवेल पखरून येथील ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन केलं. तसेच वीज कंपनीसह तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की छडवेल पखरून फिडरवर वीज पुरवठा वारंवार खंडित केला जातो. यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होतोय. या संदर्भात वारंवार मागणी करून देखील वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही. वायरमन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ते फोन उचलत नाहीत आणि संपर्क झालाच तर कुठले तरी चुकीचे फोटो दाखवून जम्पर तुटला आहे असं सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. आतापर्यंत शेतकरी बांधवांनी सर्व सहन केलं, परंतु आता उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिकांना वेळेवर आणि मुबलक पाणी देणं गरजेचं असल्याने शेतकरी बांधव आटापिटा करून पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जातात, परंतु दिवसातून 10 ते 15 वेळा वीज पुरवठा खंडित केला जातो. यामुळे शेतकरी बांधवांचा पाण्याचा भरणा 25% देखील होऊ शकत नाही. आधीच लहरी हवामानामुळे अस्मासी संकटाला तोंड देत असलेला शेतकरी बांधव वीज वितरण कंपनीच्या सुलतानी संकटाला कंटाळला आहे. छडवेल पखरून फिडरसाठी गेल्या काही वर्षात अनेकदा आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळेस अधिकारी वर्गाकडून चुकीची माहिती देऊन तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं जातं. छडवेल पखरून फिडरसाठी स्वतंत्र 33 kVचे सबस्टेशन मंजूर असून देखील अधिकारी वर्गाकडून कोणतीही सकारात्मक पावले गेल्या 5 वर्षात उचलली गेली नाहीत किंवा काम देखील सुरू झाले नाही. परिणामी सबस्टेशन मंजूर असलेले नामंजूर झाल्यास त्याची सर्व जबाबदारी वीज पारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांची राहील आणि जर लवकरात लवकर सबस्टेशनचं काम सुरू झालं नाही व सबस्टेशन कार्यान्वित झालं नाही तर येत्या काही दिवसात शेतकरी बांधवांकडून वीज वितरण कंपनी व वीज पारेषण कंपनीच्या विरोधात अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, सरपंच अक्काबाई गोयकर, माजी सरपंच उत्तमराव नारायण नांद्रे, माजी उपसरपंच संभाजी सीताराम नांद्रे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सचिन नांद्रे, उपसरपंच सचिन नांद्रे, चेतन भरत गोयकर, कृष्णा देवाजी सूळ, सचिन कैलास पवार, देवाजी काशीराम सूळ, प्रवीण साहेबराव नांद्रे, दीपक गुलाबराव नांद्रे, योगेश लहानू गोयकर, उमेश आप्पा सूळ, योगेश बोदर काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. MACB के कार्यालय में छडवेल पखरून फीडर जो साक्री तालुका में है वहाँ के किसान आंदोलन करने के लिए यहाँ पर उपस्थित है. कई वर्षों से इस फीडर पर किसानों को लाइट के बारे में बहुत दिक्कत आ रही है. हर बार किसान यहाँ पर आते हैं, यहाँ के वायरमैन और उनके अधिकारी जो है वो हर बार कोई ना कोई बहाना बना के किसानों को यहाँ से निकाल देते हैं. किसानों को अपनी खेती में अपनी फसल को पानी देना, उसके लिए पर्याप्त बिजली चाहिए और उस बिजली का 8-12 घंटे MACB ने वो उसका एक वितरण करना चाहिए.
मगर हर साल की ये दिक्कत इस साल भी किसानों को पछाड़ रही है। इसके बारे में 4 घंटे से यहाँ पर सारे किसान आंदोलनकर्ता बनकर यहाँ पर खड़े हैं। इस फीडर के वायरमैन, इस फीडर के जो अधिकारी हैं, वो यहाँ पर बार बार फ़ोन करने के बाद भी उपस्थित नहीं हुए हैं। कोई ना कोई बहाना करके वो किसानों की बात सुनने के लिए टाल रहे हैं। और दुलिया के अधिकारी जो है, इनसे हमारी फ़ोन पर बात हुई। उनको हमने समझाया कि आपके डेप्यूटी इंजीनियर, आपके वायरमैन ये यहाँ पर उपस्थित नहीं हो रहे, तो आप उनको सूचना कीजिए। मगर उन्होंने फ़ोन करने के बाद भी वो यहाँ पर उपस्थित नहीं है। आंदोलनकारी सभी किसानों ने इस ऑफिस को, इस कार्यालय को ताला लगाने का काम यहाँ पर किया है और करने वाले हैं। एक किसान तो पेट्रोल लेकर यहाँ पर खुदकुशी करने का सोच रहा था। हमने सारे लोगों ने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.